मंडळी नाशिकमधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस म्हणजेच TCS कंपनीत घडलेल्या शोषण, अत्याचार, विनयभंग आणि धर्मांतराच्या आरोपांनी संपूर्ण राज्यात खळबळ उडवलेली आहे. सुरुवातीला काही महिलांनी कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांविरोधात गंभीर आरोप करत तक्रारी दाखल केल्या होत्या आणि त्यानंतर एकामागून एक गुन्हे नोंदवले गेले. या प्रकरणात अनेक संशयितांना अटक झाली, तर काही आरोपी फरार असल्याची माहिती समोर आली. दरम्यान तपास जसजसा पुढे सरकत आहे तसतसं या प्रकरणात नवनवीन दुवे आणि धक्कादायक माहिती समोर येत असल्याचं सांगितलं जात आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील एका फरार आरोपीचे इतर गंभीर गुन्ह्यातील संशयितांशी संबंध असल्याची शक्यता तपासली जात असल्याचंही समोर येत आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरण केवळ एका कंपनीपुरतं मर्यादित न राहता कायदा आणि सुरक्षेच्या दृष्टीनेही मोठे स्वरूप घेतल्याची चर्चा सुरू आहे. म्हणूनच या प्रकरणाची सुरुवात नेमकी कशी झाली, तपासादरम्यान आतापर्यंत नेमकं काय काय समोर आलंय आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि त्यांचे संभाव्य संबंध नेमके किती गंभीर आहेत, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, गेल्या काही दिवसापासून नाशिकमधल्या TCS कंपनीतून समोर आलेल्या कथित शोषण, अत्याचार, धर्मांतर आणि मानसिक छळाच्या आरोपांमुळे संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडालेली आहे. आता या प्रकरणात दिवसागणिक नवनवीन खुलासे होत आहेत. तपास जसजसा पुढे जात आहे तसं या प्रकरणाचं स्वरूप अधिक गंभीर होत चालल्याचं दिसून येत आहे. सुरुवातीला हे प्रकरण फक्त कंपनीतील काही कर्मचाऱ्यांविरोधातील तक्रारींपर्यंत मर्यादित असल्याचं वाटत होतं, पण आता तपासात समोर येणाऱ्या माहितीमुळे या प्रकरणाला वेगळंच वळण मिळत असल्याची चर्चा सुरू आहे. सुरुवातीला या प्रकरणात महिलांनी कंपनीतील काही कर्मचाऱ्यांविरोधात शोषण, विनयभंग, मानसिक छळ आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीनंतर पोलिसांनी एकामागून एक गुन्हे दाखल केले आणि एकूण 9 गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली आणि या प्रकरणात 8 जणांना अटक सुद्धा करण्यात आली. या अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये 6 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. या सगळ्या प्रकरणात सर्वात जास्त चर्चेत आलेलं नाव म्हणजे HR मॅनेजर निदा खान. तपास सुरू होताच निदा खान फरार झाल्याची माहिती समोर आली आणि तेव्हापासूनच तपास यंत्रणांकडून तिचा शोध सुरू आहे. दरम्यान या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आणि त्यामुळं या संपूर्ण प्रकरणाची दिशा बदलण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणातील फरार HR मॅनेजर निदा खान तिचे काही संशयास्पद संपर्क असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे दिल्लीमध्ये झालेल्या स्फोट प्रकरणातील एक आरोपी डॉक्टर शहीन याच्याशी तिचे काही संबंध असल्याची शक्यता तपासली जात असल्याची माहिती समोर आलेली आहे. या शक्यतेमुळे तपास यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून या प्रकरणाकडे आता केवळ स्थानिक गुन्हा म्हणून न पाहता राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनेही तपास केला जात असल्याचं सांगितलं जात आहे. निदा खान सध्या फरार असून ती भिवंडी परिसरात लपून बसल्याची माहिती काही सूत्रांनी दिलेली होती. मात्र तपास पथक जेव्हा त्या ठिकाणी पोहोचलं तेव्हा ती तिथे सापडली नाही. त्यामुळं आता तिचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या राज्यात पथके पाठवण्यात आलेली आहेत. गुजरात, केरळ आणि काश्मीर या राज्यांमध्येही शोध मोहीम राबवण्यात येत असल्याची माहिती समोर आलेली आहे. इतकंच नाही तर तिचं संभाव्य लोकेशन मुंबई परिसरात असल्याचाही संशय तपास यंत्रणांना आहे. त्यामुळं या प्रकरणात तपास यंत्रणांची धावपळ मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी आता दहशतवाद विरोधी पथक म्हणजेच ATSलाही या तपासात सहभागी करण्यात आलेलं आहे. नाशिक शहरात ATSचे अधिकारी दाखल झाले असून त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्याची माहिती समोर आलेली आहे. या तपासात मोबाईल कॉल रेकॉर्ड म्हणजेच CDR रिपोर्ट अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे. आरोपींचे मोबाईलमधील संभाषण, त्यांचे संपर्क आणि हालचाली यांचा बारकाईने अभ्यास केला जात आहे. त्यामुळं पुढील काही दिवसात या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. दरम्यान या प्रकरणात राजकीय प्रतिक्रिया देखील उमटताना दिसत आहेत. भाजप नेत्या आणि आमदार देवयानी फरांदे यांनी या प्रकरणाबाबत कठोर भूमिका घेतलेली आहे. हिंदू मुलींचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी त्यांनी केलेली आहे. त्यांनी या प्रकरणाविरोधात मोर्चा काढण्याचाही इशारा दिला असून आरोपींच्या कनेक्शनचा सखोल तपास व्हावा अशी मागणी देखील केलेली आहे. या सगळ्या घडामोडी सुरू असतानाच या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या काही आरोपींच्या नातेवाईकांची बाजू देखील समोर आलेली आहे. अटकेत असलेल्या एका कर्मचाऱ्याच्या पत्नीनं माध्यमांशी बोलताना वेगळाच दावा केलेला आहे. तिच्या मते दानिश शेख आणि एका तक्रारदार महिलेचे प्रेम संबंध बिघडल्यामुळं हे संपूर्ण प्रकरण उभं राहिलं आणि त्यात इतर लोक नाहक अडकलेले आहेत. तिच्या म्हणण्यानुसार तिच्या पतीचा या गुन्ह्यांशी कोणताही संबंध नाहीये आणि एकमेकांशी संबंध नसलेली प्रकरणं एकत्र करून दाखवली जात आहेत. दरम्यान पोलिसांनी दाखल केलेल्या 9 FIR पैकी दानिश शेखवर अत्याचाराचा आरोप करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळं या प्रकरणाची गंभीरता आणखी वाढलेली आहे. या सगळ्या घटनांमुळे कंपनी प्रशासनानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतलेली आहे. कंपनीकडून अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली असून संशयित 7 कर्मचाऱ्यांना तात्काळ कंपनीतून काढून टाकण्यात आल्याची माहिती देण्यात आलेली आहे. या सगळ्या घडामोडी घडत असताना आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आलेला आहे. या प्रकरणात मास्टरमाइंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निदा खाननं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केल्याची चर्चा देखील सुरू आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती देण्यास तपास यंत्रणांनी नकार दिलेला आहे.
निदा खानच्या नातेवाईकांनी काही वकिलांशी सल्लामसलत केल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळालेली आहे. या दरम्यान न्यायालयातही या प्रकरणासंदर्भात सुनावणी झाली. अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपी शफी भिकन शेख यानं न्यायालयात एक धक्कादायक दावा केला. त्यानं न्यायालयात सांगितलं की न्यायालयीन कोठडीत असताना त्याला एका कैद्यानं मारहाण केली. न्यायाधीश रुपाली नरवाडिया यांनी त्याचा जबाब ऐकून घेतला. त्यानंतर न्यायालयानं शफी शेख आणि रजा मेमन यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती समोर आली. न्यायालयात या प्रकरणावर बचाव पक्ष आणि सरकारी पक्ष यांच्यात जोरदार युक्तिवाद झाला. बचाव पक्षानं असा युक्तिवाद केला की आरोपींचे मोबाईल आधीच जमा करण्यात आले असून पुन्हा पोलीस कोठडीची गरज नाही. मात्र सरकारी अभियोक्त्यांनी असा युक्तिवाद केला की प्रत्येक पीडितेचा अनुभव वेगळा असल्यामुळे प्रत्येक गुन्ह्याची स्वतंत्र चौकशी आवश्यक आहे. आरोपींच्या मोबाईल मधील संभाषणं तपासणं अत्यंत महत्त्वाचं असल्यामुळे पोलीस कोठडीची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. या सगळ्या घटनांमुळे आता या प्रकरणाचं गांभीर्य आणखी वाढलेलं दिसून येत आहे. पुढील काही दिवसात तपासातून आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. आता या सगळ्या घडामोडी सुरू असतानाच या प्रकरणामुळे नाशिकमधील आयटी क्षेत्रावर काय परिणाम होणार याबद्दलची चर्चा सुरू झाली. कारण या प्रकरणात ज्या कंपनीचं नाव समोर आलं आहे ती म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, देशातील मोठ्या आणि नामांकित आयटी कंपन्यांपैकी एक. त्यामुळं या कंपनीशी संबंधित घडामोडींकडे केवळ नाशिकच नाही तर राज्य आणि देशभरातून लक्ष लागलेलं आहे. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन कंपनी व्यवस्थापनानेही तात्काळ पावले उचललेली आहेत. टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी या प्रकरणाची अंतर्गत चौकशी सुरू असल्याचं स्पष्ट केलं. संशयित असलेल्या 7 कर्मचाऱ्यांना तात्काळ कंपनीतून काढून टाकण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे. कंपनीकडून असंही सांगण्यात आलंय की या प्रकरणातील आरोप अत्यंत चिंताजनक आणि क्लेशकारक आहेत आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासनही कंपनीनं दिलेलं आहे. पण या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एक वेगळी चर्चा सुरू झाली आहे. नाशिकमधून टीसीएस प्रकल्प बंद होणार का? कारण या प्रकरणामुळे कंपनीवर मोठा दबाव निर्माण झाल्याचं बोललं जात होतं. जर हा प्रकल्प बंद झाला तर नाशिकच्या आयटी क्षेत्रावर आणि हजारो तरुणांच्या रोजगारावर त्याचा परिणाम होऊ शकतो अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळं काही लोकप्रतिनिधींनी पुढे येत कंपनीने हा प्रकल्प बंद करू नये अशी मागणी केली. याच दरम्यान आणखी एक घडामोड घडली. फसवणुकीद्वारे धर्मांतराच्या आरोपांमुळे या प्रकरणाची दखल थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचली. या प्रकरणानंतर फसव्या धर्मांतरावर नियंत्रण ठेवण्यासाठी आदेश देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. या याचिकेत असं नमूद करण्यात आलं की फसवणुकीद्वारे धर्मांतर घडवून आणण्याचे प्रयत्न समाजासाठी आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळं अशा प्रकरणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आलेली आहे. या सगळ्या तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली. या प्रकरणातील मुख्य संशयित आणि मास्टरमाइंड म्हणून चर्चेत असलेली निदा खान ऑफिसमध्ये डेअर डेव्हिल या नावाने ओळखली जात होती असा दावा काही पीडितांनी केलेला आहे. ती कंपनीच्या ऑपरेशन्स विभागात काम पाहत होती आणि तिचे वरिष्ठांशी चांगले संबंध असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेच तिच्या विरोधात तक्रारी गेल्यानंतरही अनेक वेळा त्या तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात येतोय. तपासात आणखी एक गोष्ट समोर आली आहे की या प्रकरणातील संशयित आरोपी एकट्याने नव्हे तर संघटित गटाप्रमाणे काम करत होते. काही पीडितांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी महिलांशी बोलताना त्यांच्या धार्मिक भावना दुखवणारे वक्तव्य करायचे, त्यांच्यावर मानसिक दबाव आणायचे आणि काही प्रकरणांमध्ये चुकीचा स्पर्श केल्याचे आरोपही करण्यात आलेले आहेत. काही प्रकरणांमध्ये आरोपींनी महिलांना परदेशात नोकरी देण्याचं आमिष दाखवल्याचाही उल्लेख करण्यात आलेला आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात काही महत्त्वाचे पुरावे गोळा केलेले आहेत. एका पीडितेने केलेल्या आरोपानुसार तिला एका रिसॉर्टमध्ये नेण्यात आलं होतं. त्या संदर्भात पोलिसांनी त्या रिसॉर्टमधील नोंदवही, सीसीटीव्ही फुटेजेस आणि ऑनलाईन पेमेंटचे तपशील जप्त केले आहेत. या सर्व पुराव्यांची तपासणी सध्या सुरू आहे. तपास यंत्रणांनी या प्रकरणात बाहेरून काही आर्थिक मदत किंवा आंतरराष्ट्रीय संबंध आहेत का याचाही तपास सुरू केलेला आहे. आरोपींना बाहेरून कुठल्याही प्रकारचं फंडिंग मिळत होतं का किंवा कोणत्याही बाहेरील संघटनांशी त्यांचा संबंध होता का याची चौकशी केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित न राहता व्यापक स्तरावर सुरू असल्याचं दिसून येत आहे. या दरम्यान नाशिकमध्ये या प्रकरणाविरोधात काही संघटनांकडून निषेध नोंदवण्यात आला. काही ठिकाणी बाईक रॅली काढण्यात आली आणि या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या रॅली दरम्यान कंपनीच्या कार्यालयाबाहेरही मोठी गर्दी जमल्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला होता. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वात मोठा प्रश्न असा आहे की या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान नेमकी कुठे आहे आणि ती कधी अटक होणार? कारण तपास यंत्रणांच्या मते तिची अटक झाली आणि तिची सखोल चौकशी झाली तर या प्रकरणातील अनेक महत्त्वाचे दुवे समोर येऊ शकतात. एकूणच पाहता नाशिकमधील या टीसीएस प्रकरणानं केवळ एका कंपनीतील घटना म्हणून न राहता समाज, प्रशासन आणि तपास यंत्रणांसमोर अनेक गंभीर प्रश्न उभे केलेले आहेत. महिलांच्या सुरक्षिततेपासून ते कार्यस्थळावरील शिस्त, धार्मिक भावना आणि कायद्याची अंमलबजावणी या सगळ्या मुद्द्यांवर या प्रकरणामुळे मोठी चर्चा सुरू झालेली आहे. आता या प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे.
आणि दररोज नवीन माहिती समोर येत असल्यानं या सगळ्या प्रकरणाचा शेवट नेमका काय होणार, दोषींवर कोणती कारवाई होणार आणि पीडितांना न्याय मिळणार का, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र एक गोष्ट नक्की आहे, या प्रकरणातील सत्य बाहेर येणं आणि दोषींना शिक्षा होणं हाच या संपूर्ण प्रकरणाचा सर्वात महत्त्वाचा शेवट ठरणार आहे. बाकी घडलेल्या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.